मॅग्नेशियम आधी पण आपण बघितलं आहे. तर मॅग्नेशियम +2 मायनस ±0.5 1.5 to 2.5 आणि युजली 1.2च्या खाली सापडत नाही. फार रेअर आहे हायपो किंवा हायपर मॅग्नेशियमिया आणि इट इज असोसिएटेड विथ हायपोकॅलेमिया अँड हायपोकॅल्सेमिया. मेनली इनटेक कमी असेल अल्कोहोल किंवा मालन्यूट्रिशनमध्ये किंवा मालॲब्सॉर्प्शन असेल गटमध्ये, डायरिया, वॉमिटिंग किंवा लॉसेस असतील डायरिया वगैरेमध्ये, फिस्च्युला ड्रेन्समध्ये किंवा डाययुरेटिक्स आणि अल्डेस्टेरॉन नसल्यामुळे किंवा पॅराथायरॉइड जास्त झाल्यामुळे अल्डेस्टेरॉन जास्त असल्यामुळे किंवा पॅराथायरॉइड जास्त असल्यामुळे क्लिनिकली मोस्टली CPB किंवा रिनल थेरपीनंतर दिसून येतो. ECG चेंजेस हायपोकॅलेमियामुळे आहेत. डिजिटॅलिसला सेन्सिटिव्हिटी वाढवतो. त्याचे आयसोलेटेड इफेक्ट्स नाहीच आहेत, आपण हे बघितलं आहे. हायपो नॉन स्पेसिफिक आहे, नो इंटरॅक्शन्स, असोसिएटेड इलेक्ट्रोलाइट्समुळेच प्रॉब्लेम आहे. हायपोकॅलेमिया, हायपोकॅल्सेमिया, हायपोफॉस्फेटेमिया, अरिथमियाज करणं, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर्स पोटेन्शिएट करणं बोथ हायपो आणि हायपर लेवलला, रेस्पायरेटरी डिप्रेशन होणार, हे हायपोबद्दल बोलतो तो, हायपर नाही. आणि इलेक्टिव्ह व्हेंटिलेशन करावं लागू शकतं त्याच्यामुळे. CNS डिप्रेस करतो, सीजर्स प्रिव्हेंट करतो मॅग्नेशियम, त्याच्यामुळे सीजर्सबद्दल बोलला नाही येतो तसं काही. कार्डिओव्हास्क्युलरच आहे, इरिटेबिलिटी आहे, प्रोलॉंग होतो, टॉर्सिडिसिटी पॉईंट्स होतो. परंतु तरी तो म्हणतो की ठीक आहे, ते असं ते नॉन स्पेसिफिक सिम्टम्स आहेत, अदर इलेक्ट्रोलाइट्समुळे इश्यू आहे. इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मल तो म्हणतो हायपोकॅलेमियासारखे आहेत. ट्रीटमेंट इज, तुम्ही याची ट्रीटमेंट लिहू शकता 40 to 50 आणि देन 1 mg per hour नाही, लोडिंग 1 to 2 म्हणजे ते 40 to 50 40 to 60 आहे ना, SO4 तर 40 50 40 ते 60 असं, आणि मग 1 ग्रॅम पर आवर नाही. हायपर रेअरली होतो, 2.4च्या वर आहे, पण रेअरली होतो कारण की किडनीज एक्सक्रीट करू शकतात. मॅग्नेशियमचा इएट्रोजेनिक लोड किंवा सेल लायसिस वगैरेमुळे किंवा ॲड्रेनल इन्सफिशियन्सीमुळेच होऊ शकतो. मॅग्नेशियम डिप्रेसंट आहे, ACHचं रिलीज आणि इफेक्ट दोघी हे करतो, न्यूरोमस्क्युलर ब्लॉक पोटेन्शिएट होतो. इथे त्याच्या ॲक्शन्स कॅल्शियमसारख्या आहे, प्रोलॉंग PR नाही, हायपोसारख्या होते. प्रोलॉंग PR, वायडनिंग ऑफ QRS, डिप्रेसंट आहे त्याच्यामुळे. तर पोटेन्शिएट्स ब्लॉकेड, रेअरली बिलो 4. आपण पूर्ण आर्कमधला चार्ट बघितला आहे, तिथनंच केलेला बेटर आहे ते. न्यूरोमस्क्युलर पण हे आणि रेस्पायरेटरी पण हे CNSचं आहे, न्यूरोमस्क्युलर नाही आहे. कार्डियाकमध्ये पण तो कॅल्शियम आणि मॅग्नेशियम म्युच्युअल अँटागोनिझम आहेत फिजिओलॉजिकल, म्हणून ट्रीटमेंटमध्ये पण आपण कॅल्शियम देतो. बाकी पण इथं तो वेगवेगळे चॅनल ब्लॉक करतो, परंतु त्याने म्हटलं ब्रॅडिॲरिथमियाज होतात. डिप्रेसंट आहे, डिप्रेसंट ॲक्शन प्रॉमिनंट आहे त्याची, वेगवेगळे ॲरिथमियाज होतात, पण डिप्रेसंटच त्याने मेनली सांगितले. कंडक्शन ॲबनॉर्मॅलिटीज, प्रोलॉंग, वायडनिंग, अरेस्ट, स्टॉप जे काही आहे ट्रीटमेंट, अँटागोनाइज करा, पण हे टेम्पररी आहे. मेनली हिमोडायलिसिस करायचं आहे. तुम्ही व्हॉल्यूम एक्सपांड करू शकता, पण रिनल फंक्शन बघा, आणि रिनल फंक्शन चांगलं असेल तर तुम्ही डायुरेसिस करू शकता. तेच आहे. पोटेन्शिएशन ऑफ लोकल पण पोटेन्शिएशन होतं, NMBAचं पण होतं, डिपोलरायझिंग नॉन डिपोलरायझिंग दोघांचंही होतं. डोस कमी करावा लागू शकतो, आणि इटन लॅम्बार्ट किंवा मायस्थेनियामध्ये आणखी विकनेस वाढवतो तो. व्हॅझोडायलेट करतो आणि याची पण ॲक्शन प्रिव्हेंट करतो तो. आयनोट्रॉपिक व्हॅझोडायलेट करतो, तर स्पायनल किंवा GA नंतर व्हॅझोडायलेशन जास्त होतं तर हायपोटेन्शन ॲग्रिवेट करतो. आउटपुट मॉनिटर करायचं आहे, कारण की रिनल इम्पेअरमेंट करू शकतो. नंतर तिथे आपण बघितलं की CNS डिप्रेशन, रेस्पायरेटरी डिप्रेशन, डीप टेंडॉन रिफ्लेक्सेस आणि युरिन आउटपुट मॉनिटर करायचं आहे.